हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाची डी एच एसची भरती जी आहे ही सप्टेंबरमध्ये निघणार आहे. ठीक आहे, निघणार सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये आपल्याला DHSची भरती बघायला मिळणार आहे. तर यामध्ये DHSमध्ये ANM हे पद येतो का? तर हो, ANM हे पद DHSमध्ये आणि जिल्हा परिषद थ्रू भरल्या जातात. ठीक आहे, ANM हे पद. त्यानंतर DMERमध्ये ANM हे पद येत नाही. ANM हे पद DMERमध्ये येत नाही. त्यामुळे आपल्याला ANM हे पद जिल्हा परिषद आणि DHSमधून भरल्या जाते. तर त्यानंतर आज आपण जवळपास 7,195 पदासाठी जाहिरात येणार आहे सप्टेंबरमध्ये. जवळपास एकूण एवढ्या पोस्ट राहतील. त्यामध्ये काही पद हे ANMसाठी, काही पद MPWसाठी, CHOसाठी तर असे राहणार आहे. उपकेंद्र स्तरावर जी पदे भरली जातील ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार. उपकेंद्र स्तरावर तर यामध्ये प्रत्येक उपकेंद्राकरता मंजूर पदाचा जो तपशील पुढील प्रमाणे प्रत्येक उपकेंद्रासाठी मंजूर नियमित पदे आहे. तर उपकेंद्रावर नवीन मंजूर पदांचा तपशील आपण इथे बघू. तर उपकेंद्र म्हणजे काय? तर उपकेंद्रामध्ये 2-4 गावं एकत्र येऊन उपकेंद्र एक स्थायी ठिकाण, सबसेंटर ज्याला आपण म्हणतो, तिथून त्या 2-4 जेवढी गावं त्याच्या अंतर्गत येतात त्या सर्वांना आरोग्य सेवा पुरवण्याचं काम केल्या जाते. यामध्ये बहुउद्देशीय कार्यकर्ता म्हणजेच याला आपण MPW म्हणतो. MPW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर याचं काम काय असते? तर PSC लेवलला वॅक्सिनचा जो काय असतो साठा असतो तो सबसेंटरपर्यंत पोहोचवणे किंवा एखाद्या गावामध्ये जर लसीकरण असेल तर तिथपर्यंत पोहोचवणे हे त्याचं काम असते. नावामध्येच इटसेल्फ त्याचा उल्लेख आहे की बहुउद्देशीय मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, ज्याचं वेतन इथे दिलेलं आहे 25,500 हे त्याचं बेसिक राहणार आहे. 25,500 ते 81,100 आणि पद 1 राहणार आहे. म्हणजे प्रत्येक उपकेंद्राला एक MPWचं पद राहील, एक पद ANMचं राहील, एक स्त्री परिचर आणि कंत्राटी CHO. तर हे ANM आहे. सर्व जे नॅशनल प्रोग्राम्स आहेत ते रन करणे. परत मग RCH असते, UVIN असते, ही सूची असते. हे सर्व जे ऑनलाईन पोर्टल आहे ते बघणे, लसीकरण करणे हे सर्व काम ANM करत असते. जिचं बेसिक S8 आहे आणि 25,500 81,100 असं ते बेसिक आहे आणि पद 1 राहते. स्त्री परिचर जिला 3,000 रुपये मानधन मिळते. आता हे मानधन सध्या वाढलेलं आहे 6,000 असा तो GR आहे असं मी ऐकलं आहे. GR पण मी वाचलेला आहे. 6,000 पर मंथ असं तिला मानधन मिळावं स्त्री परिचरला. जिचं उपकेंद्र स्तरावर जे काही म्हणजे सबसेंटर स्तरावर जे काही स्वच्छतेची कामं असतात ते सर्व कामं तिला बघणे हे तिचं काम असतं स्त्री परिचरचं. त्यानंतर आहे समुदाय आरोग्य अधिकारी. समुदाय आरोग्य अधिकारी ह्या सर्वांचा हेड असतो. ठीक आहे, सर्व OPD काढणे, नॅशनल प्रोग्राम, NCD हे जे सर्व कामं आहे हे सर्व काम समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच CHO बघत असतो. ठीक आहे, एक पद CHOच असते उपकेंद्र स्तरावर. ठीक आहे, त्यानंतर ही एक MPW, ANM, स्त्री परिचर आणि CHO असे 4 मिळून उपकेंद्रस्तर ही 4 पदे असतात. तर आता नवीन जे उपकेंद्र बनले आहे ते 158 बनले आहे आणि प्रत्येक उपकेंद्रावर 4 पदे, ही 4 पदे म्हणजेच 158 गुणिले 4 म्हणजे 632 पदांची वॅकन्सी आता येणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदनिर्मिती होईल, मान्यता देण्यात आली आहे ते आपण इथे पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ठाणे जिल्ह्यामध्ये 4
4 उपकेंद्र पाटोळा, कानडी, ढाडरे, टेंभुर्ली अशी 4 उपकेंद्र तयार झाली आहेत. त्यानंतर अहिल्यानगर, रत्नागिरीमध्ये 2 आहे, संभाजीनगरमध्ये 2 आहे आणि अमरावतीमध्ये 9 आहेत उपकेंद्र. एक हे बघा अचलपूर, त्यानंतर कविठा, बुजुर्ग अचलपूर, हातुर्णा, भातकुली, त्यानंतर सौनोरी, चांदूर बाजार अमरावती, माळेगाव, तिवसा अमरावती, वरुड, बगाजी, धामणगाव रेल्वे, शेंदुरजना, खुर्द, धामणगाव रेल्वे, त्यानंतर वेणी, गणेशपूर, नांदगाव, खंडेश्वर अमरावती, त्यानंतर एरला दिसत आहे इथे, मोर्शी अमरावती. तर असे 1 2 3 4 5 6 7 8 9 तब्बल 9 उपकेंद्राची निर्मिती नव्याने झाली आहे आणि त्या ठिकाणी पदनिर्मिती होण्यास या 9 उपकेंद्रामध्ये मान्यता मिळाली आहे. ज्यामध्ये उपकेंद्र स्तरावर आपण मागे आता सध्या बघितलेल्या आपण 4 पदे ANM, MPW, स्त्री परिचर आणि कंत्राटी बेसवर CHO असे प्रत्येक उपकेंद्राला हर एक उपकेंद्राला ही पद राहणार आहे. त्यानंतर वेगवेगळे जिल्हे आहे इथे. चंद्रपूरला निंबाळा आहे, त्यानंतर पालघरला सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उपकेंद्र नव्याने निर्माण झाली आहे. त्यानंतर संभाजीनगरमध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळत आहे. हे बघा संभाजीनगरला आपण बघू. हे पूर्ण संभाजीनगरला बघा, हे दोन्हीकडे पण संभाजीनगरला भरपूर उपकेंद्राची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर यवतमाळला 4 ठिकाणी उपकेंद्राची निर्मिती झाली आहे. त्यानंतर सांगली आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, गोंदिया दिसत आहे इथे, धाराशिव आहे, बीड आहे, परभणी आहेत, त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, ठाणे, पालघर इथे पुन्हा दिसत आहे. त्यानंतर यवतमाळ, बीड, धाराशिव, चंद्रपूर, पुणे, त्यानंतर नागपूर दिसत आहे इथे, नागपूर, रायगड, सोलापूर, हे पूर्ण सोलापूर, रायगड, हे रायगड. तर असे 158 उपकेंद्राकरिता एकूण मंजूर पदे 632 म्हणजे 158 उपकेंद्र आहे आणि प्रत्येक उपकेंद्राला 4 पोस्ट ANM, MPW, CHO आणि स्त्री परिचर असे एकूण 632 पदे आपल्याला मिळणार आहे, जी सप्टेंबरमध्ये जाहिरात येईल त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण उपकेंद्र स्तरावर असणाऱ्या जागांचा जिल्हानिहाय उपकेंद्रामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये आता प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती उपकेंद्राची प्राथमिक नवीन PSCची निर्मिती झालेली आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.